कुलस्वामिनी या मराठी यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आजच्या भागात आपण मूळपुरुषाबद्दल समजून घेणार आहोत. चला तर बघूया मूळपुरुष म्हणजे नेमके काय. मूळपुरुष म्हणजे ज्याने आपल्या कुळाची रचना केली. आपल्या कुळाची वंशवेल ज्या पुरुषापासून तयार झाली आणि ज्याने तो वंश राखून ठेवला तो पुरुष म्हणजे मूळपुरुष. तुमच्या कुळाची पहिली व्यक्ती ज्याने साधना करून देवीला प्रसन्न केले व ज्या देवीची त्याने उपासना केली ती त्या मूळपुरुषची देवी म्हणजेच आपली व आपल्या घराण्याची कुलदेवता. आपल्या घरी पूजेला देवांचे टाक असतात. तिथेच मूळपुरुष वावरत असतो. ही टाक कुणाजवळ नसेल त्यांनी आपल्या कुलदेवीच्या नावाने कलश स्थापन करावा. तो घट म्हणजे साक्षात आपली कुलदेवता मानून तिची रोज सेवा करावी. मूळपुरुषच्या नावाने एक सुपारी त्या कलश सोबत स्थापन करावी. ब्राह्मणाकडून अभिषेक करून घेऊ शकता किंवा तुम्ही स्वतः सुद्धा त्या सुपारीवर अभिषेक करू शकता. कुळदेवीची पूजा केल्याने मूळपुरुष घरच्या कोणी पुरुष किंवा सुवासिनी स्त्रीच्या स्वप्नात दृष्टांत देऊ शकतो. आपल्या कुळाचा आकारही दाखवू शकतो. आकाराचा मालक मूळपुरुषच असतो. आपल्या घराची खरी कुळदेवी ही तोच दाखवू शकतो. आपल्याकडून जी काही कुलदैवतेंची पूजापाठ केले जातात ते पहिले पितर ऐकतात व ते मूळपुरुष कडे आपले गारहाणे मांडतात. व मूळपुरुष तुमची सर्व गारहाणी कुळदेवी समोर मांडतो. मूळपुरुषाचे स्वरूप हे नागरूप असते. जसे तो पितरांची गारहाणी ऐकून देवीपर्यंत पोहोचवतो त्याचबरोबर जेव्हा तुमच्याकडून कुलचारात चूक होते तेव्हा तो पूर्ण मालकी आपल्याकडे ठेवतो. कुळदेवीची कृपा तुमच्यापर्यंत पोहोचू द्यावी की नाही हेही त्याच्याच हातात असते. घरातील एका व्यक्तीला तो स्वप्नात नागरूप घेऊन वेळोवेळी समज किंवा सावध करत असतो. अशा वेळी स्वप्नांचा अर्थ जाणून घ्यायचा. मूळपुरुष जर ऐकायला लागला तर पूर्ण कुळ तो तुमच्यासाठी तुमच्या राहत्या घरीच बसवू शकतो. दिवसातून 5 ते 10 मिनिटे का होईना डोळे बंद करून आपल्या मूळपुरुष, पितर आणि देवतांचे स्मरण जरी केले तरी आपली भक्ती त्यांच्यापर्यंत पोहोचते. देवांची पूजा नियमित करतो पण फक्त देवपूजा करून सगळे समाधान होत नाही, तर मूळपुरुषाचेही स्मरण करावे लागते, पितरांचेही करावे लागते. तेव्हा आपल्या घरातील कुलाचार कुलधर्म नीट आहे असे बोलतात. रोजच्या पूजेसाठी मूळपुरुष नामावली पुढे दिली आहे. अशाच वेगवेगळ्या माहितीसाठी कुलस्वामिनी या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्रामवर पण आम्हाला फॉलो करू शकता. इंस्टाग्राम आयडी पेजवर दिले आहे.